बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेली एक गाडी, संध्याकाळचा वेळ आणि काही मिनिटात सगळं काही बदलून गेलं. मेतके गावात नेहमीप्रमाणे भाविकांची वर्दळ होती. दर्शनासाठी आलेल्या लोकांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण एका कुटुंबाच्या वाट्याला मात्र काहीतरी वेगळंच येणार होतं, ज्याची कल्पनाही त्यांनी केली नव्हती. पुण्यातून आलेलं एक कुटुंब श्रद्धेने भरलेलं. घरात नुकताच शुभकार्याचा सोहळा पार पडलेला. लग्नाच्या गडबडीतून वेळ काढत त्यांनी ठरवलं, आधी देवदर्शन मग बाकी सगळं. मनात नव्या आयुष्याच्या सुरुवातीचा आनंद आणि त्यात देवाच्या चरणी नतमस्तक होण्याची इच्छा. सायंकाळचे साधारण 6 वाजले असतील. मंदिर परिसरात भाविकांची नेहमीसारखी वर्दळ. गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या, प्रत्येक जण आपापल्या श्रद्धेत मग्न. त्या कुटुंबानेही आपली गाडी मंदिराजवळच पार्क केली आणि दर्शनासाठी आत गेले. मंदिरात शांत वातावरण, घंटांचा नाद, समोर दीपमाळ, डोळे मिटून प्रार्थना करणारे हात. काही मिनिटातच दर्शन आटोपलं. मन समाधानाने भरून गेलं होतं. बाहेर पडताना कुणालाच आनंद नव्हता की बाहेर काहीतरी अनर्थ त्यांची वाट पाहत उभा आहे. गाडी जिथे पार्क केली होती तिथे परत येताना सगळं नेहमीसारखंच दिसत होतं. रस्त्यावर इतर गाड्याही उभ्या, आजूबाजूला काही लोकांची ये-जा. पण जशी नजर आपल्या गाडीवर गेली तसं पाय थबकले. पाठीमागच्या बाजूला काहीतरी वेगळं दिसत होतं. काच ती तुटलेली होती. सुरुवातीला विश्वासच बसला नाही. जवळ जाऊन पाहिलं आणि हृदयाचा ठोका चुकला. गाडीची मागची काच पूर्ण फोडलेली होती. क्षणात सगळे हादरले. आत नजर टाकली, सीटवर ठेवलेली बॅग दिसत नव्हती. काही क्षणांसाठी कुणाच्याच तोंडून शब्द फुटेना. काय घडलंय हे समजायला काही सेकंद लागले, पण वास्तव समोर उभं होतं. ती बॅग साधी नव्हती. त्यात घरातील मौल्यवान दागिने होते. नुकत्याच झालेल्या लग्नामुळे सगळे दागिने सोबत आणले होते. घर तात्पुरत्या ठिकाणी असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव ते दागिने गाडीत ठेवले गेले होते आणि आता ती बॅग गायब होती. एकाच वेळी भीती, धक्का आणि असहायता. मंदिर परिसरात लोकांची गर्दी होती. तरीही हा प्रकार कसा घडला? कुणी पाहिलं नाही? काहीच समजत नव्हतं. काही मिनिटात सर्व काही उलटपालट झालं होतं. भाविकांनी आजूबाजूला चौकशी केली. कुणी काही संशयास्पद पाहिलंय का? पण स्पष्ट उत्तर मिळेना. काहींनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वी एखादी व्यक्ती गाडीभोवती फिरताना दिसली होती, तर काहींनी काहीच पाहिलं नव्हतं असं सांगितलं. हळूहळू गोष्ट स्पष्ट होत गेली. पाठीमागची काच फोडून आत हात घालून बॅग बाहेर काढण्यात आली होती. सर्व काही अगदी क्षणात पार पडलं होतं. मंदिरात दर्शन सुरू असताना बाहेर हा प्रकार घडला. आता प्रश्न होता, बॅगेत नेमकं काय होतं? लग्न नुकतंच झालं होतं, त्यामुळे सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, साखळ्या, बांगड्या आणि एकूण सुमारे 40 तोळ्यांचे दागिने त्या बॅगेत ठेवले होते आणि त्यांची किंमत लाखोंमध्ये होती. धक्का इतका मोठा होता की काही क्षण कुणालाच काही सुचेना. देवदर्शनासाठी आलेल्या या कुटुंबावर अशी वेळ येईल असं कुणालाही वाटलं नव्हतं. काही मिनिटात आयुष्यभराची साठवण लंपास झाली. घटनेची माहिती लगेच पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत तपास सुरू राहिला. CCTV फुटेज तपासले जाऊ लागले. फॉरेन्सिक पथकालाही बोलावण्यात आलं. तुटलेल्या काचेचे तुकडे, गाडीभोवतीचे ठसे, सगळं काही बारकाईने पाहिलं जाऊ लागलं. मंदिर परिसरातही चर्चा रंगली. भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. श्रद्धेने आलेल्या लोकांच्या मनात प्रश्न उभा राहिला, आपण सुरक्षित आहोत का? पुण्यातून आलेल्या या कुटुंबासाठी मात्र तो दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. आनंदाच्या क्षणानंतर अचानक आलेल्या या धक्क्यानं सगळं काही बदलून टाकलं. दर्शन घेताना ज्यांच्या डोळ्यात समाधान होतं, त्याच डोळ्यात आता अश्रू होते. लग्नानंतरची पहिली देवदर्शनाची भेट आणि त्याच दिवशी इतका मोठा आर्थिक फटका. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. मेतके येथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आता अधिक सतर्क राहण्याचा इशारा मिळालाय. गाडीत मौल्यवान वस्तू ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं याचं हे जिवंत उदाहरण ठरलं. काही मिनिटांचा निष्काळजीपणा आणि 40 तोळ्यांचे दागिने हवेत विरले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलीस CCTVच्या आधारे संशयितांचा शोध घेत आहेत. कोण होते ते? कुठून आले? किती वेळापासून पाहणी करत होते? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधली जात आहेत. पण त्या कुटुंबासाठी मात्र तो एक क्षण पुरेसा होता, ज्याने त्यांच्या आनंदावर विरजण घातलं. देवदर्शनासाठी आले, प्रार्थना केली आणि परतताना लक्षात आलं की पाठीमागची काच फोडून गाडीत ठेवलेली बॅग चोरीला गेली. त्या बॅगेत होते सुमारे 40 तोळे सोन्याचे दागिने. मेतके येथे घडलेल्या या घटनेनं भाविकांमध्ये भीतीचं सावट निर्माण केलंय आणि एक मोठा धडा दिला आहे. श्रद्धा असली तरीही सतर्कता तितकीच गरजेची आहे.